मित्रांनो हे बघा, ही आळी आहे का कोणता किडा आहे बघा, त्याला किती पाय आहेत. हे निर्माण करणारा देव जो निसर्ग आहे, बघा हे कुठे चाललं असेल, किती पाय आहेत त्याला, गोम सारखे त्याला पाय आहेत. तर हे निर्माण करणारा जो आहे ईश्वर, निसर्ग देव, त्याला माहित आहे, निसर्ग देवाला कोणता जीव कुठे आणि कसा निर्माण करायचा. माणसाने बरंच काही निर्माण केलं, मशिनी शोधल्या, विमान शोधलं, पण जीव निर्माण नाही करू शकला. मग निसर्ग देव मोठा की माणूस मोठा? कोणी काय काय जादू करतं, काय काय करतं, ते म्हणतं माझ्यासारखा कोणीच नाही. पण ईश्वरासारखा आहे का कोणी? बघा इथं मी झाडे लावले आहेत, अनेक रोपं लावले आहेत, आणि त्या हिशोबाने तो इथं आला असेल बिचारा. जिथं हिरवळ आहे तिथंच येतात ना. पण बघा किती मस्त जीव आहे हा. बघा कुठे कानाकोपऱ्यात चालला. बघा भिंत, उंच भिंत, तो बघा. माणसाला म्हणा तुम्ही उंची भिंतीवर चाला, सरळ उभ्या भिंतीवर चाला, चालतो का? तरी माणूस म्हणतो की माझ्यासारखा कोणीच नाही हुशार, माझ्यासारखा कोणीच शक्तिमान नाही. असं येतं ना. तर असे जीव आहेत. बघा आता ही मुंगी, हे बघा मुंगी पण चालते भिंतीवर, फास्ट चालते आणखी. वा, हे जे इंटरेस्टिंग जे आहे, आणि माणसामध्ये एक अशी कल्पना देते की बाबा तू काहीच नाही. माणसाला सांगते, ते ओरडून ओरडून सांगते ही सगळे निसर्गाचं जे वातावरण आहे. तरी माणूस म्हणतो की मी मोठा, माझ्यासारखा कोणीच नाही, आणि माझ्या नादी नाही लागायचं. तर आहे ना, हे बघा, हे निसर्गाचं वातावरण बघा, जीव बघा, अशा प्रकारे जीव असतात, आणि ते काय काय शोधतात. थोडं छिद्र आहे, तो काहीतरी विचार करतोय की बा याच्यात जायचं का, पण ते लहान दिसतंय छिद्र. असं आहे बाबा. थांबलाय तिथं तो, त्याला माहिती इथं घुसू शकत नाही आपण, रस्ता बदलवला त्याने. पुढे त्या ज्या मिश्या आहेत ना, त्या दोन, त्या त्याला दिशा देतात की कुठे जायचं, कुठे नाही जायचं. एवढ्या जीवात एवढी शक्ती निर्माण करणं, ते निसर्ग देवालाच माहित ना की कुठे काय द्यायचं. माणसाला भरपूर काही दिलंय, पण माणूस त्याच्या पुढे जायला बघतो, पण जाऊ शकत नाही. तर अशी गोष्ट आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, सबस्क्राईब जरूर करा, आणि या सगळ्या जीवांची काळजी घ्या. त्यांच्या रस्त्यावर त्यांना सोडा. जे काय होईल ते ईश्वर करेल, निर्माता करेल. ओके, चला तर बाय, सी यू. चला आळी बाबा, बाय बाय.